नमस्कार. मी प्रियांका म्हणजेच नक्षी आई तुम्हा सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आपण थालीपीठं करणार आहोत. खूप छान सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज थालीपीठं कशी बनवायची ते सांगणार आहे. तर चला रेसिपीला स्टार्ट कर. तर थालीपीठ बनवण्यासाठी मी पहिल्यांदा थोडासा लसूण सोलून घेतलेला आहे, 5 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर कापून घेतलेली आहे, 1 चमचा मीठ घेतलेलं आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, थोडेसे जिरे आणि थोडासा ओवा घेतलेला आहे, 1 मोठा कांदा कापून बारीक चिरून घेतलेला आहे. तर आता मी लसूण, हिरवी मिरची, जिरे आणि ओवा मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. लसूण टाकून घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या, थोडासा जिरे आणि थोडासा ओवा. तर आता मी 2 वाटी ज्वारीचं पीठ चाळून घेणार आहे. छान असं चाळून घेतलं की गाठी होत नाहीत त्या पिठामध्ये. आता मी यात 1 वाटी गव्हाचं पीठ ॲड करते आणि चाळून घेते. आता यामध्येच मी 1 वाटी बेसन पीठ चाळून घेणार आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा सुट्टा करून घालणार आहे. होईल तेवढा बारीक कांदा चिरायचा. थोडीशी कोथिंबीर. आता यामध्ये 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे. तर या पिठात आपण मिरची, कोथिंबीर, लसूण आणि जिरे घालून जे वाटण केलं होतं ते पण घातलं होतं आणि थोडेसे तीळ घालून हे पीठ मिक्स करून घेतलं होतं आणि छान पद्धतीने याचा गोळा बनवून घेतलेला आहे. अशा पद्धतीने गोळा छान बनवायचा, जास्त टाईट गोळा नाही बनवायचा. थोडंसं तेल लावून पण याला मऊ करायचं आणि कांद्याचं वगैरे प्रमाण तुम्ही तुमच्या पद्धतीने तिखटाचं प्रमाण घेऊ शकता. आता हे मी 10 मिनिटासाठी भिजत ठेवते पीठ. तर आता आपण थालीपीठ बनवणार आहोत. असा सुती रुमाल मी ओला करून घेतलेला आहे आणि यावर थोडंसं असं पाणी शिंपडून घेणार आहे आणि छोटासा गोळा घेऊन आपण थालीपीठ आता थापून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हाताने आपल्याला ही थालीपीठं थापायची आहेत. मध्ये मध्ये जर थापताना हाताला पीठ लागत असेल तर हात पाण्यात बुडवायचा आणि परत थापायचं, प्रेस करायचं हळूहळू आणि तुम्ही पाहिजे तसा त्याला आकार देऊ शकता. वेगवेगळ्या प्रकारची थालीपीठं तुम्ही बनवू शकता लहान मुलांसाठी. कमी तिखट असेल तर ही थालीपीठं लहान मुलं आवडीने खातात दह्याबरोबर. पाहू शकता अशा प्रकारे ही थापून घ्यायची आणि मध्ये मध्ये त्यामध्ये होल पण करायचे, ज्याने थालीपीठं ही पूर्णपणे भाजली जातात, कच्ची राहत नाहीत. तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं, तवा गॅस फुल करायचा आणि तवा पूर्ण छान तापून द्यायचा. अशा प्रकारे उचलून आपण टाकून घेणार आहोत आणि उलट्या दिशेने रुमाल काढून घ्यायचा. आता याच्या साईडने आपण थोडं तेल टाकू आणि पाण्याचा शिपका देऊन झाकण टाकून थोडा कमी गॅस करून घेऊ. तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने खरपूस आपण त्यांना भाजून घेऊया. तर मी भाजलेलं थालीपीठ ही प्लेटमध्ये सर्व केलेलं आहे. या तुम्ही पण सगळेजण हे थालीपीठ खाण्यासाठी आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.